दंडोताने कथेला प्रारंभ. बघा, सुंदर असणारा पर्वत आहे, सुंदर असणारा चाललेला असणारा रामायणाची कथा आहे आणि सुंदर असणाऱ्या कथा भाग आहे. हनुमानजी त्या ठिकाणी भरताला राम समजून बोलू लागले का? आता त्या ठिकाणी त्या ताईंनी खूप असणारा सुंदर प्रकारे या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की या ठिकाणी हनुमंतराय भरताला राम समजून काय काय बोलले किंवा असणारा त्या भक्ताचा असणारा भगवंतावर अधिकार किती असतो, जे काय निश्चित भक्त असतात ते भगवंताला कशा प्रकारे आपलं करून घेत असतात नव्हे त्या प्रकारे. बघा, भक्त जरी त्या ठिकाणी कसं जरी बोलला तरी या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी सहन करून घेत असतो. का सांगू करतो आहे? कारण का त्यांच्या असणाऱ्या त्या भक्तीमध्ये तेवढं सामर्थ्य असतं, तेवढी ताकद असते त्या भक्तीमध्ये. अगदी त्याच प्रकारे हनुमानजी भारत समजून त्या प्रोग्राम चंद्रला बोलले. हनुमंत सांगतात रामा, आतापर्यंत असणारा तुम्ही प्रत्येक भक्तासोबत असणारा ही एक कृती केलेली आहे, परंतु मी असणारा हनुमंत आहे या ठिकाणी मी तुम्हाला जाऊ देणार नाही, तुम्हाला लपू देणार नाही, तुम्हाला कार्यापासून असणारा बघा तत्पर होऊ देणार नाही. तुम्हाला चलावं लागेल, लवकरात लवकर निघावं लागेल. लक्ष्मणजी धारा तिथे पडलेले अशा प्रकारे असणारे हनुमानजी बोलू लागले. माझ्यापुढे बळवाट चालणार नाहीये. कारण का त्या राजा रावणाला मारायचा, सीतेला त्या बंदीखान्यामधून सोडवायचे, 33 कोटी देव राजा रावणाला बंदीवरचे टाकलेले आहे. त्यांना सोडायचं, एवढं कार्य करायचं आणि एवढं कार्य केल्याशिवाय मी तुम्हाला एक केली जाऊ देणार नाही. मला हनुमंत म्हणतात. कोणी बोलतोय? तर केली हनुमंत राम समजून त्या भरताला बोलू लागलेले आहे. येणार नाही अशा प्रकारे हनुमानजी बोलू लागलेले आहे. अरे तुमच्या सूर्यवंशी कुळाला हे शोभतंय का? आणि तुम्हाला हे वांगडे तुम्हाला पडतंय का? अरे त्या ठिकाणी लक्ष्मणजी धारा तिथे पडलेले आणि तुम्ही कार्यापासून त्या ठिकाणी पळून दौडालेला. हे तुम्हाला शोभणारे प्रत्येक नाहीये. लवकरात लवकर त्याला त्या लक्ष्मणाला उठवायचे, राजा रावणाला मारायचा. अशा प्रकारे दमदूर हनुमानजी बोलतात. सामान्य जीवाला तिथे शिक्षण द्यायची नको. मग या ठिकाणी कसं वागणं तुमचं हे तुम्हाला पटतंय का? अरे तुम्ही जर काही असं केलं ना तर या ठिकाणी काय होईल? लक्ष्मण जर या ठिकाणी भूमीवर मारला गेला ना तर या ठिकाणी सगळा हा काळ त्या ठिकाणी मारणार आहे. अनर्थ माझे तिकडे तिन्ही माता आपला जीव देतील. तिकडे बघा, भरत शत्रुघ्न वाचणार नाही, वानर सैन्य एकही वाचणार नाही. सुग्रीव मरण पावेल, अंगद मरण पावेल. जामवंत साक्षात असणारा जामवंत त्या ठिकाणी आपला प्राण त्याग करेल. मग एकट्या तुमच्या एकट्यासाठी एवढे जीव जाणं तुम्हाला शोभणार आहे का? माया आणि शांतीचे तुम्ही सागर आहात. कारण या समुद्रामध्ये पाणी किती मिलीलीटर आहे आतापर्यंत कुणालाच मोजता आलं नाहीये. भगवंताच्या प्रकारे तुमच्यामध्ये माया किती आहे.
मग हा धर्म कुठं सोडलाय तुम्ही? हे ब्रीद कुठं सोडलंय? अरे तिकडं भक्त संकटामध्ये सापडलेले आहे, मग तुम्ही करायला का अशा प्रकारे हनुमानजी बोलतात. वंदावी पाऊले. अरे त्यांच्या तरी चटकनी नेमाचा चटकनी वापर करा, त्यांच्या तरी चटकनी वापर म्हणायचा. तुम्ही आहात कशासाठी, चाललाय कुठं, करायला का, याचं तरी जरा भान ठेवा. अरे वाल्मिकी ऋषींनी रामायणामध्ये असं लिहून ठेवलंय की 33 कोटी देवांची मानवणी प्रभुराम चंद्र चटकनी सोडवतील, त्या लक्ष्मणाला उठवतील, राजा रामाला मारतील, सीतेला असताना वंदनातून मुक्त करतील, हे लिहून ठेवलंय. अरे लिहिल्याप्रमाणे वागावं लागतंय. कोणी बोलतंय? हनुमानजी असणारे त्या भक्ताला राम समजून बोलू लागलेले आहे. वाल्मिकी ऋषीने लिहून ठेवलंय का लक्ष्मण रावणाला मारेल, हनुमंत रावणाला मारेल अजिबात नाहीये. रामच रावणाला मारतील आणि 33 कोटी देवाची बांधवणी या ठिकाणी सुटणारे लिहून ठेवले वाल्मिकी ऋषी. वाल्मिकी रामायणामध्ये ही कथा आहे. मग त्या कथेप्रमाणे तुम्हाला वागलं पाहिजे, कथेप्रमाणे या ठिकाणी साथ केलं पाहिजे. जसं बोलला तसं या ठिकाणी तुम्हाला कृती करावी लागेल. म्हणून लवकरात लवकर तुमच्या हातामध्ये धनुष्यबाण घ्या आणि त्या राजा रावणाला मारा. हनुमंतांनी सांगितलं 4 वेद, 10 शास्त्र आणि 18 पुराण या ठिकाणी तुमचं गुणगान करताय. तुम्ही काही सर्वसामान्य आहेत का? पण वेद काय सांगते तुमच्याबद्दल, शास्त्र काय सांगते तुमच्याबद्दल, आणि पुराण काय या ठिकाणी साक्षरता त्याची तरी जरा लाज मनामध्ये झाली पाहिजे. हा मग या ठिकाणी सगळं सोडा ना आणि या पुराणाप्रमाणे वागा, शास्त्राप्रमाणे वागा. अरे ऋषी मंडळी त्या ठिकाणी तुमची वाढ बघते. अशा प्रकारे हनुमानजी बोलू लागलेले आहे. पहिलं पूर्ण करायचं आहे. अरे तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी शरणागत असणारा विभीषण राजा रावणाचा धाकटा बंधू तुमच्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी तुमच्या कटकामध्ये सामील झालेला आहे. त्या शरणागत विभीषणाचा काय तुम्ही विचार केलाय का? त्या विभीषणाने कुणाकडे जायचं हे तरी विचार करा आणि त्याचा विचार मनामध्ये घेऊन या ठिकाणी लवकरात लवकर जा. राजा रावणाला मारायचं त्या ठिकाणी करू लागले. तुमची वाट बघावी, किती दिवस तुम्ही तिला वाट बघायला लागणार आहे? लवकरात लवकर चला, त्या रामाला मनाची टेकडी सोडून करा आणि लंकेचा राजा त्या विभीषणाला राज्याभिषेक करा. अशा प्रकारे हनुमानजी बोलतात. माणूस कितीही जर पोटतिडकीने बोलला ना तरी याच्या काही माणसाने कळतच नसतं. आणि त्या प्रकारे हनुमानजी सांगले. हनुमानजी मात्र आता बघा शेवटचा स्टेप झालेला आहे. आता हनुमानजी सांगले आता मला सहन होत नाही बाबा, ते तरी माझा ऐक रामा, तेवढं कार्यक्षेत्राने न्यावं लागतं. किती पहाची निघाले काचयासाठी घरीची मोळ तुझा विना करी ग मला हे तेच प्राणात
मिठी मारलेली आहे आणि हनुमंतराय सांगू लागले "हे रामा अहो एकदा तुम्हाला ऐका बरं आसुराने दुनी डोळाय गाते गणपतीतील कळकळाय सर्वांगीच कल्लोळ चालला कपिली कळा जाऊ पाहे हनुमानजीच्या शरीरात थर कापू लागलेले शरीरावरचे केस असणारे बघा पिंडातले शेपटाचा आबडा तयार झालेला आहे हनुमानजी रागाने लालबंद झाले आणि हनुमानजी काय करतात पुढं हनुमानजीचा असणारा तो वेश त्या ठिकाणी बघा एवढा असणारा भयंकर होता की ऐकणारा असणारा तो भरत त्या ठिकाणी बघा मूर्छांगत अवस्थेत पडलेला मूर्छा आलेली त्या भरताला मूर्छांगत होऊन जमिनीवर कोसळले गेले आणि पुढे काय होतं पुढे सूचक वाक्य सूचक तेच राहते हनुमंत दोन परशुराम केंद्रे किनगावकर हे वाटेत राहते सूचक तेच राहते बकरा संपली माईक साफ ज्यावेळेस असणारा हनुमानजीचं एकट्याने कथन ऐकलं गेलं त्यावेळेस असणारा बुद्धीचा दाता असणारा तोच असणार हे प्रभू रामचंद्र भरतीला त्या ठिकाणी मूर्छना आलेली आहे भरती मूर्छनामय अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जमिनीवर कोसळल्या गेलेल्या आहे आणि जमिनीवर कोसळल्या गेल्याच्या नंतर आता मात्र काय होतंय पुढं हनुमंताच्या मुखामधून असणारी ती कथा भरताना ऐकली भरत असणारे भरत त्या ठिकाणी स्वतःला विसरून गेलेले आहे मी कोण आहे त्या ठिकाणी मी आलेलो कशासाठी मला जायचंय कुठं हे संपूर्ण असणारे भरत स्वतःला विसरून गेले कारण का एवढा गोडवा एवढी असणारी भक्तीमध्ये असणारं सामर्थ्य असणारा त्या हनुमंताच्या मध्ये कार्य करायचं विसरून गेले कर्म करायचं विसरून गेलेले आणि असणारे बघा त्याच्यामध्ये असणारे तर लीन होतात काहीच फरक पडत नाहीये म्हणून असणारे विस्मय आपण असणारे हनुमान चालले काय करावा कोणती युक्ती करावी अशा असणाऱ्या विचारामध्ये किंवा अमृतमध्ये हनुमानजी पडतात संपूर्ण असणारी देहाची शक्ती त्या प्रभू रामचंद्रासारखी आहे
मी असताना किती मंद, मी असताना किती मूढ, आतापर्यंत असणारे हा रामकथे मी न असताना मी वंचित होतो. पण तुम्ही किती भाग्यवान, तुम्ही किती श्रेष्ठ, आणि तुमच्यामुळं मला असणारी या रामाची कथा मला ऐकायला मिळालेली आहे. अशा प्रकारे असणारे बरेच आपला मोठेपणा बाजूला काढून तिथे लहान होऊन असणाऱ्या हनुमंताला बोलू लागलेले आहे. परंतु आज असणारा सोन्याचा दिवस इथे उतरलेला यासाठी केला होता अट्टहास. त्या नियमाप्रमाणे आज असणारा सोन्याचा दिवस उगवला आणि त्या असणाऱ्या रामाची कथा मला तुझ्या मुखामधून ऐकायला मिळालेली आहे. मी किती भाग्यवान आहे, मी किती नशीबवान आहे, अशा प्रकारे बरेच बोलू लागलेले आहे. त्याचा उगाच शेजारी पोतीला चालली म्हणून आपण पोतीला उपयोग नाहीये. कारण त्याचं काय प्रेम नसेल ना तर त्या भक्तीला किंमत नाहीये. म्हणून असणारी आवडीनं त्या ठिकाणी भक्ती केली पाहिजे, मनानं त्या ठिकाणी उत्साहानं असणारी त्या भक्तीने भक्ती केली पाहिजे. तर भगवंताची प्राप्ती होती, अन्यथा भगवंताची प्राप्ती होणार नाहीये. भक्ती सांगू लागले, अरे तुझं त्या ठिकाणी भक्ती आहे, परंतु त्या भक्तीमध्ये असताना कंटाळा नाहीये, त्या भक्तीमध्ये श्रम नाहीये. उगाच सांगितलंय का आणि करावं लागतंय म्हणून करणं वेगळं आणि आपली इच्छा शक्ती असते म्हणून करणं वेगळं. म्हणून भक्तीमध्ये भक्ती करत असताना त्याच्यामध्ये उत्साह असला पाहिजे. मंदिराकडे येण्याची असणारी बघा तेवढी असणारी प्रेम असलं पाहिजे. त्याचा उगत नाहीये शेजारी चालली म्हणून आपण जायचं नाहीये. ती भक्ती भगवंताकडे उगत नाहीये. भक्ती करू लागलेली आहे. कोणीतरी येईल असणारी बघा आणि त्या भगवंताचा एक तरी नाम माझ्या कानावर पडत परंतु आता काळामध्ये कोणी या ठिकाणी आलेलं नाही आणि त्या सुंदर असणाऱ्या भगवंताची कथा मला सांगितली नाही. परंतु आज या ठिकाणी तू आनंद का आणि तुझ्या मुखामधून असणारी मी रामाची कथा या ठिकाणी ऐकलेली हनुमंता मी तिथे धन्य धन्य झालेलो आहे. अशा प्रकारे असणारे भरतजी खूप मोठे महान असले तरी त्या ठिकाणी मला छोटेपणा घेऊन असतात हनुमंताचा त्या ठिकाणी मला ओळख जाऊ लागलेली आहे. केशरबाई भोले परळी, सुचेत व्यंकटराव लहाने महाराज औरंगपूर.